छोट्या लहान मुलांना पण मारलं, माझ्या भाच्याला पण मारलं आणि माझ्या मुलाला पण मारलं. त्या लेडीजला सुद्धा मारतायत लाथा बुक्क्यांनी. मग यांची काही दादागिरी सतत सहन करायची का? ए बारकी मुलं कुठे गेले, छोटी छोटी मुलं कुठे गेले रे? मग त्यांना हुडकत आले ती. मग पुन्हा दुसरी अशा गाड्या पेख्याला हाण त्याला हाण त्याला हाण. आमच्या जातीवरून का बोलतायत ही लोक? त्यांचे कोण जे रिलेटिव्ह आहेत ना ते मोठ्या पदांवरती आहेत. मग ते वरती पोलिसांवरती दबाव आणतायत आणि ते काय म्हणतायत की केस ही घ्यायची नाही, ती घ्यायची नाही, हे करायचं नाही, ते करायचं. हा कुठला कायदा आहे मग? पुण्यात कायद्याचं राज्य आहे की नाही, पुण्यात पोलिसांचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न पडण्यासारख्या घटना गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात घडत आहेत. अशीच घटना काल कोथरूडच्या जय भवानी नगरमध्ये सुद्धा घडली. या ठिकाणी जवळपास 7:30-8च्या सुमारास, म्हणजे खूप मध्यरात्री सुद्धा घडलेली ही घटना नाहीये. अगदी 7:30-8 वाजताच्या सुमारास एका टोळक्याने या ठिकाणी येऊन चाळीतल्या काही गल्ल्यांमध्ये प्रचंड धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. मी आता त्याच ठिकाणी उभी आहे ज्या ठिकाणी ही सगळी घटना घडली. खरं तर या ठिकाणी जर पाहिलं तर जय भवानी नगरचा हा एरिया आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या लेन आहेत आणि याच लेनमध्ये जी लेन आत्ता दिसतीये या लेनमध्येच काल खरं तर सुरुवातीला 3 जण आलेले होते. या तिघांनी मिळून या ठिकाणी उभ्या असलेल्या गाड्या पाडल्या, काही बाहेर ठेवलेलं सामान जे आहे त्या सामानाची नासधूस केली आणि त्यानंतर जे कोणी मध्ये येत होतं त्या माणसांना सुद्धा मारहाण झाली. अक्षरशः 7 ते 8 वर्षांच्या लहान मुलांपासून ते महिलांपर्यंत सुद्धा मारहाण झालेली आहे. आधी हे 3च जण आले होते आणि नंतर मात्र त्यांच्या मागून अनेक जास्त लोक खरं तर या ठिकाणी दाखल झाली. सगळे तरुणच होते आणि जवळपास 7-8 जणांच्या टोळक्याने इथे येऊन खूप जास्त प्रमाणात गोंधळ घातलेला पाहायला मिळाला. या सगळ्यामध्ये इथले स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात जखमी झालेले आहेत. त्यांच्या अनेक सामानांचं नुकसान सुद्धा झालंय. त्यामुळे रात्री नेमकं काय काय घडलं होतं, कशावरून हे सगळं घडलं होतं, हे सगळं इथल्या पीडित नागरिकांकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार. काल जय भवानी नगरमध्ये जी काही घटना घडली या घटनेच्या नंतर आता इथले सगळेच नागरिक जे आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत. तक्रार नोंदवणं चालू आहे. खरं तर काही संशयित आरोपींना ताब्यात सुद्धा घेण्यात आलंय. आपण थेट नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. ताई, नेमकं काल काय घडलं होतं? तुम्ही तिथे होतात काल जेव्हा हो. काय झालं होतं? छोट्या छोट्या मुलांना मारलं आणि नंतर मुलांना शिव्या पण दिल्या. मग चाळीत हे करत होती, फेकाफेक करत होती, गाड्या पाडल्या, पोरांना पण हे केलं. माझ्या मुलाला पण गाडीवर बसलेला होता, तो म्हणजे चालला होता, गाडी पाडली म्हणून तो म्हणला मी आत्ताच नवीन गाडी बनवली म्हणून तो गाडी काढत होता. तिथून गाडीवर बसलेला असताना त्याला मारायला सुरुवात केली. तिकडून पोरं आली, डायरेक्ट मारायला सुरुवात केली त्यांनी. किती मुलं होती अंदाजे? भरपूर मुलं होती, 10-12 तसंच असतील. काही कारण आहे का या नाही मारहाणीला? नाही, काहीच नाहीये. ती पिलेली मुलं होती, काहीच नाही. भांडण नाही, काय नाही. ती पिलेली होती. बाकीच्या छोट्या लहान मुलांना पण मारलं, माझ्या भाच्याला पण मारलं आणि माझ्या मुलाला पण मारलं. अंदाजे किती लोकांना यामध्ये आता मारहाण झाली आहे? झाली ना, आता माझ्या चुलतीला पण लागले, हाताला वगैरे लागलेले आणि भरपूर लोकांना मारहाण झाले. सोडायला म्हणजे भांडणं लागलेत, आता मुलांना मारतायत. हा, मध्यस्थी म्हणजे काय, आता मुलांना मारायला लागले, सोडायला जातातच ना. त्या लेडीजला सुद्धा मारतायत लाथा बुक्क्यांनी. मग यांची काही दादागिरी सतत सहन करायची का? कशामुळे हे सारखं मुलांवरती टॉर्चर करतात आणि सतत यांचा जातीवादावरून शिव्या वगैरे देत आहेत? माणूस वाटलाय, माणसांनी जात वाटलेली आहे ना, का देवानी वाटलेली आहे का? आरोपी हे नाही, ओळखीचे नाही, ते वरच्या मंडळामध्ये राहतात. आमची मुलं काय बाहेर पण नव्हती, आमच्या चाळीमध्ये होती, आमच्या लेनमध्ये. तिथं येतात, आमच्या दरवाजाच्या बाहेर येऊन आमच्या मुलांना मारहाण करतात आणि चाळीमध्ये उभं राहून घाण शिव्या देतात. त्यांचे कोण जे रिलेटिव्ह आहेत ना ते मोठ्या पदांवरती आहेत. मग ते वरती पोलिसांवरती दबाव आणतायत आणि ते काय म्हणतायत की केस हे घ्यायची नाही, ती घ्यायची नाही, हे करायचं नाही, ते हा कुठला कायदा आहे मग? आमच्या जातीवरून का बोलतायत ही लोक? कशासाठी? आमच्या जाती हो, खूप वेळा झालेलं हे, सतत होतंय ते. यांचा नातू काल लिंबू आणायला गेला, भाजी आणायला गेला. माझा नातू, मला बरं वाटत नव्हतं तर सकाळचं काय केलं नव्हतं तर म्हणलं तू भाजी आण जा, भात आण, भाजी करू आपण. तेव्हा त्याला भाजी घेऊ तर माग डारले घाल, कुठं काय घाल मारली माझ्या नात्याला. बारकाच आहे 15 वर्षाचा आणि त्यांनी काय बोललं नाही. महाग त्याला अजून हुडकत आले ती. मग ए बारकी मुलं कुठे गेले, छोटी छोटी मुलं कुठे गेले रे? मग त्यांना हुडकत आले ती. मग पुन्हा दुसरी अशा गाड्या पेख्याला हाण त्याला हाण 5-7-8 जणांना मारले आमच्या चाळीमध्ये. कधी पण यायचं, ए मंगवाडीची वर्गणी घ्या, मंगवाडी
आम्ही मागाचा म्हणते ते आम्हाला भांडणं जर नसेल ना कशी चाळीमधून करते ती? पळत जातात पळत जाते आणि ती. फटाकडे सारखी- फेकतात पेटवून ती कलम- घरामध्ये. अजून आमच्या इथं एक कोणतं राखण फायजीला 24 तास तिकडे माणसं आमच्या ह्यात येते ते चौकात कोणीतरी एक आम्हाला फायजीचं राखण धाट तिथं पोलीस पाहिजे या आधी कधी तुम्ही तक्रार दाखल केली होती का? नाही केली आम्ही काय विचार केला की जाऊ दे तेवढ्या पुरतं होतंय नको करायला पण काल त्यांचं खूप अति झालेलं आहे केलेलं सगळ्या अशा छोट्या म्हणजे किती किती लोकांना काल लागलं या सगळ्यामध्ये? फक्त मुक्का मार देत आहेत असं दुसरं कशाने नाही मारत आहे हाताने धरतात आपटतात मारतात हाणतात आणि निघून जातात परत 10-15 जण येतात परत जातात परत फिरून येतात म्हणजे असं सतत चक्रा मारत राहतात आम्ही आमच्या मुलांना घरामध्ये तर किती दिवस ठेवायचं किती वेळ ठेवायचं सहज कशासाठी तरी मुलं बाहेर पडतातच ना दुकानामध्ये साधं काही म्हणजे त्यांना काय खायला वगैरे घ्यायचं असेल आणायला गेली तर त्या पोरांना आणि मारताना जातीवाद करतात सतत कशासाठी आम्ही का सहन करायचं यांचं कितीतरी वेळा झालेलं आहे ह्यांचं हे आता 2 वर्षापासून चालू आहे ते याच्या आधी का नाही कधी तुम्ही तक्रार? आम्ही काय विचार करतो की जाऊ दे देवा म्हणजे नाही का भांडणा कुठं नादाला लागायचं आम्ही दिवसभर कामाला जातो आमची मुलं वगैरे घरी असतात मग हे येतात आणि मुद्दामून असं करतात चाळींमध्ये येऊन बरं आता या सगळ्या संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. घेतलंय मग आता तुमची नेमकी मागणी काय या सगळ्या? आम्ही त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार आहे आम्हाला अॅट्रॉसिटी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा आहे जातीवाद करतायत म्हणून आमच्या मंडळाच्या चौकात तिकडली पोरं नाही पाहिजे कुणीच मुलं आमच्या इकडे नको आहेत ती नको तिकडली मुलं आमच्याकडे नाही आमची पोरं काय संबंध कशासाठी येत आहेत उगाच विनाकारण मारतायत यांच्यावर नातूला मारलं हिच्या मुलाला मारलं हा गाडी घेऊन चालला होता हा भाजी आणायला गेला होता परत दुसरा एक मुलगा तो दुकानातून काहीतरी सामान घेऊन चालला होता त्याला लहान मुलांना जवळ बोलवून घेतात आणि डायरेक्ट मारायला चालू करतात कशासाठी यांची दादागिरी आम्ही सहन करायची सतत दुसऱ्यांची नावं घेत आहेत ह्याची नावं घेतात त्याची नावं घेतात आणि सांगतात की आम्ही ह्याचं हे त्याचं ते तुमचे नातेवाईक असू दे कोण कार्यकर्ता असू दे किंवा कुठल्या मोठ्या पदावर असू दे डायरेक्ट त्यांची नावं घेऊन आमची जात काढतायत ते कशासाठी आम्हाला न्याय हवाय नक्कीच आपण बघतोय की या सगळ्याच प्रकरणामध्ये आता इथले सगळे नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात जवळपास 50-60 नागरिक हे काल रात्रीपासून खरं तर पोलीस स्टेशनमध्ये बसून होते आता या प्रकरणातल्या संशयित जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यांची सुद्धा चौकशी आणि सगळाच तपास जो आहे तो चालू आहे मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या नागरिकांनी केलेली आहे त्याचबरोबर या घटना वारंवार घडत आहेत असा सुद्धा आरोप केला जातोय त्यामुळे वारंवार जर घटना घडत असतील तर पोलिसांनी काहीतरी ठोस पावलं उचलावीत काहीतरी ठोस कारवाई करावी अशी मागणी करताना इथले नागरिक पाहायला मिळतात त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होतं कोणकोणती कारवाई होते आणि या प्रकरणातले जे कोणी खरं तर इथल्या स्थानिक नगरसेवकाच्या जवळचे कोणी लोक या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत असं बोललं जात आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांवरती सुद्धा दबाव असल्याचा आरोप केला जातोय त्यामुळे खरंच या प्रकरणामध्ये असे कोण लोक नेमके सहभागी आहेत आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का याचा तपास लावणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे आणि या आरोपींवरती नेमकी काय कारवाई होते हे पाहणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे